ग म्हणजे वाईट जर संगत केली तर आपली त्याची वाट लागते. वाईटाची जरासुद्धा संगत करू नये हे सुरुवात आहे. ढेकणाच्या संगे हिरा तुझो भंगला, कुसंगे नाडला तैसा साधू. हिरा जो आहे ऐरणीवर ठेवून मारला तरी फुटत नाही, पण तो हिऱ्याच्या भोवत्याने सतत ढेकून टाकून बघा, म्हणजे लाखाचा 12,000 हिरा फुटतोय, हिरा फुटून जातो ढेकणाच्या संगतीमुळे. तर त्याप्रमाणे आता ढेकणानं हिरा फुटतोय हे तो माहिती आहे का? सामान्य ज्ञान कुणाला आहे का? तुकारामाला ते होतं. त्याप्रमाणे वाईट संगत केली तर तो साधूसुद्धा भक्तो, साधूसुद्धा वाईटच होतो. नाडला म्हणजे फसला. ओढाळाच्या संगे सात्विके नासली, क्षण एक नाडली समागमे. ओढाळाच्या म्हणजे ओढाळ एक गाय, ती गोठ्यात बांधली, तिनं दावं तोडून घेतलं. मग त्या बाकीच्या चांगल्या गायी होत्या तिने बी दावं तोडून घेतलं आणि सगळ्या मिळून गेल्या आणि लोकांच्या पिकात घुसल्या, चरायला लागल्या. ती कोंडवाड्यात घालताना सगळ्याच गायी कोंडवाड्यात, म्हणजे तर एक वडाळ गाय आल्या त्यामुळे त्या सगळ्यांच गायींची वाट लागली. तर तसं ओढाळाच्या संगे सात्विके नासली, क्षण एक नाडली समागमे. नाडली म्हणजे फसली, समागमे म्हणजे संगत जरा जरी झाली तरी ती पुढे म्हटली. डाकाचे संगती सोने हीन झाले. डाक लावलं की सोन्याचं हीन कमी प्रत होती. कारण सोन्याची प्रत का कमी झाली? डाक लावल्यामुळं सोन्याची प्रत कमी झाली. मोल ते तुटले लक्ष कोडी, आणि मग त्या सोन्याची किंमत कमी होऊन जाते. की समजा बोरमाळ आहे, बोरमाळामध्ये सगळे लाखच असतात, त्यामुळे तिची किंमत आणि पाटल्या आहेत त्याच्या किमतीत फरक आहे. तर ते जर हे असं जास्त जर लाख त्यात असली तर कोटीनं म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर त्याची किंमत कमी होती. विषाने पक्वान्ने गोड कडू झाले. विष जर घातलं तर चांगली जी पक्वान्न अन्न आहेत ती कडू होतात किंवा खायला ते हे होतात, धोक्याचे होतात. कुसंगाने केली तैसी परी. वाईट संगती मिळत तसं होतं. विषात अन्न घातल्याप्रमाणे, अन्नात विष घातल्याप्रमाणे होतंय. भावे तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. तुकाराम महाराज म्हणतात की सत्संग चांगला, चांगल्याची संगत करणं चांगलं, आणि कुसंगामध्ये 84चा फेरा. 84 म्हणजे ही एक कल्पना आहे. लक्ष 84 योनी आहेत सगळ्या. वेगळ्या हे लक्ष 84 योनी म्हणजे माणसाच्या, पशुच्या, पक्ष्यांच्या, अशा या सगळ्या ज्या योनी आहेत त्या किड्यांच्या, मुंग्यांच्या, अशा योनी आहेत. ते लक्ष 84 योनी आहेत. 84 लक्ष योनी म्हणजे जाती. तर 84च्या लक्ष योनीमध्ये जन्माला जायची पाळी येईल आपल्याला, आणि हे अतिशय वाईट आहे. सत्संग धरा आणि असा 84च्या फेऱ्यामध्ये पडू नका, असं तुकाराम महाराज म्हणतात. चोरे चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. आपण उगाच चोराची संगत करायची का नाही? तो उपदेश करतो, बाबा उपदेश करतो. तो काय करतो? तो चोरच आहे रे. तो कशाला उपदेश करते? तर चोर तो काय उपदेश करणार? त्याला जे माहिती आहे चोरी करायचं तेच सांगणार की चोर. त्याचा उपदेश घेण्यात काय आहे? शिंदळीच्या मागे वेचिता पाठ पाऊले, होईल आपुले तिच्या आयसे. एखादी स्त्री जर वाईट चालीची असेल तर तिच्या पाठीमागनं जर जाणार असेल तर तिचं बी तसंच होतंय. तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता, म्हणून चिंता उपजली. तुकाराम महाराज म्हणतात की मी पुढं हे वाईट काहीतरी होणार आहे, वाईट असं काय त्या माझं होऊ नये म्हणून मला चिंता लागली, म्हणून मी भीतोय हे पुढं असं वाईट होऊ नये, चांगली संगत करावी, वाईट करू नये असं आहे. जीवन हे मुक्त नर झाले पावन, तजा हो दुर्जन संगती. वाईटांची संगत सोडा. जीवन मुक्त जे झाले
जीवनमुक्त म्हणजे ह्या आपल्या आयुष्याचं जे सोनं केलं ते जीवनमुक्त झाले ते. तर हे जीवनमुक्त जे नर झाले ते पवित्र झाले. म्हणून त्याच्या हो दुर्जन संगती ही, दुर्जनाची संगती तुम्ही टाकून द्या. बहुत अन्न विष मोहरीच्या माने, पुष्कळ अन्न खाल्लं आणि विष एका मोहरी एवढं, अगदी मोहरी म्हणजे अगदी किरकोळ होतं हे विष, एक एक थेंब बी नाही, अगदी सुईच्या अकरा एवढं जरी विष त्याच्यात टाकलं, अवघेची तेणे विष होय, मग ते सगळं विष सोडून जातं. मोहरी एवढं जरी विष त्या पुष्कळ अन्नामध्ये मोहरी एवढं विष जर खाल्लं तर सगळं विषच होतंय. तुका म्हणे जेणे आपुले स्वैत, तैसी करी नीत विचारू नये. ज्या तुकाराम महाराज ज्याच्यामुळं आपलं हित होईल ते त्या नीतीप्रमाणे त्या नियमाप्रमाणे तुम्ही वागा, हित होईल. उगाच कुणाच तरी संगत करून असं हे करू नका. आता पुढं त्याने सांगितलंय, करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती. व्रत म्हणजे एकादशी वगैरे अशी जे उपवास काही व्रत पारणे बिरणाशी गोकुळाष्टमी असे काही ते व्रत जे आहेत, तर अशी जर व्रत आपण केलं किंवा एखाद्याला कर म्हणून सांगितलं, मदत केली, तर त्याच्यातलं अर्ध पुण्य आपल्याला मिळते. आणि अशा प्रमाणे जे हे आहे ते कशाला करतो, ते म्हणून त्या खा भजी खा म्हणून जर सांगितलं तर त्या नरका जायची पाळी येते असं त्यात म्हणते. शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान, चोरासवे कोण जीवे राखे. शुद्ध बुद्धी झाली चांगली असे बुद्धी, तर त्या आपल्याला आणि आपल्या संगतीच्या माणसाला दोघांनाही लाभ होते. शुद्ध बुद्धी तर दोघांनाही लाभ होते. शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान, चोरासवे कोण जीवे राखे. चोराबरोबर जर आपण गेलो आणि त्यात सापडलो तर कोण जीवनाशी सोडेल काय. हे चार चोर जर रात्रीचं गावलं कोणाच्या तरी गावात धनकत, तर मी त्यातला नवगा मला सोडेल कोण. आपुले देऊने आपुलाची घात, न करावा तीत जाणून या. म्हणून आपलंच खर्च करायचं आणि आपलाच घात ज्याच्यामुळे होतात ते थीत म्हणजे फुकट, व्यर्थ. असं व्यर्थ काम तुम्ही करू नका. आपलं देऊनच आपला घात करून घेऊ नका. देऊनिया चित्त वेची देऊनिया वेच धाडी वाराणसी. वेच म्हणजे खर्च तुम्ही द्या, खर्चाला पैसे द्या. आणि वाराणसी म्हणजे काशीला पाठवा पैसे देऊन. नेदावे चोरासी चंद्रबळ. पण चोराला हे चांगला आज मुहूर्त चांगला आहे एवढं सुद्धा सांगू नये. चोराला पैसे खर्च करून पदरच काशीला माणसाला पाठवावं, ते फायदेशीर आहे. तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग, भक्ती ते मार्ग मोडू नये. तुकाराम महाराज म्हणतात तप करणे, तीर्थव्रत तीर्थयात्रा करणे, व्रत करणे देवाची, आणि याग म्हणजे यज्ञ करणे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, आणि भक्ती करणं, हे मार्ग मोडू नयेत, हे मार्ग चालू ठेवावे. पुढे अभंग आहे, का होती देवा एवढी फजिती. तो तुकाराम म्हणतोय देवा माझी एवढी फजिती का म्हणून झाली, का होती सांगा, कशासाठी माझी फजिती झाली. मुळी वर्म नसतो चुकलो तो मी ऐसे चित्ती. माझं मी जर चुकलं नसतं, मी या मूर्खांची संगत केली नसती, मी वाईटाची संगत केली नसती, तर माझी फजिती देवा काय म्हणून झाली असती. पश्चाताप झालेला माणूस म्हणतोय, होणार होऊन गेले मिथ्या आता खंती रे. बरं आता होऊन गेलेलं आहे, आता खंत करणे म्हणजे दुःख करीत बसणे, फुकट मिथ्या म्हणजे व्यर्थ आहे. होणार होऊन गेले मिथ्या आता खंती रे. आणि मग तुकाराम महाराज तुका म्हणे पुरे आता दुर्जनाची संगती रे. आता यापुढे तरी मला दुर्जनाची संगत पुरे.
विकळ झाली, इकडं पुन्हा यायचं नाही असं सांगा त्या गुरुजन लोकांना. किती अभंग आहे बघ, हे मी सगळे एकत्र केलेत. तू सांग, वाईट संगतीचे सगळे अभंग इथे एकत्र केलेत. हे हे आपल्याला दिसतील. हे 1120चा नंबर आहे, तर 1196चा एक नंबर आहे, तर 1400 नंबरचा एक अभंग आहे, 1495 नंबरचा एक अभंग आहे. पुढं सगळे एक एक असे ते सगळे 4600 अभंगातनं त्या विषयाचे एका जागी आणल्या. तर आता पुढचा अभंग आहे. केले पाप जेणे दिले अनुमोदन, दोघासी पतन सारखेची. की ज्यानं अनुमोदन दिलं त्यानं ते पाप केलं असं समजायचं. दोघासी पतन सारखेची, की तू हे ते करताना त्याला उत्तेजन दिलं, हे कर तू म्हणून, तरी सुद्धा त्या दोघांचं सुद्धा पतन म्हणजे त्यांचा अधःपात, अधोगती सारखीच होती. ते गुन्ह्यामध्ये सुद्धा असतंय. चोरी करायला गेले तर ते 34 म्हणून एक कलम लावतात, किंवा मारामारी करायला गेले 34 म्हणून लावतात. एकाला मारलं तर ते सगळ्यांनी त्या शिक्षा त्याखाली होती. सगळ्याशी पतन सारखेच, सगळ्यांची सारखीच शिक्षा. का तर तुम्ही तिथे गेला का म्हणून. गेले पाप जेणे दिले अनुमोदन, दोहासी पतन सारखेची. विष नवनीता विषकरी संगे. विष जे आहे हे नवनीताला म्हणजे अमृताला किंवा दुधाला विषच करते. विष नवनीता, नवनीता म्हणजे नवनीताला विष हे विषच करतं संगतीमुळं. उगत बाहेर ते तिकडं हे इकडं नाही, दोघांची संगत एकच झाली तर दुर्जनाचा त्यागे सर्व हित. म्हणून दुर्जनाचा त्याग करा, मग तुमचं सगळं हित होईल. देखिले ओढाळ निघालिया सेता, टाळावे निमित्ता थैक म्हणून. ओढाळ गुरु आहे ते कुणाच तरी शेतात निघालं, मग आपण निघाला आपला पुढे असं थैक थैक. अरे बाबा हकलावं बाजूला हाय करून ते, कारण लोकांचं पीक खाऊन देत. तू जर दिसतंय तर तू ते घालावं पाहिजे नाही का, खाऊन देत निघालाय पुढे. असं करायचं नाही. देखिले ओढाळ निघालिया सेता, टाळावे निमित्ता थैक म्हणून. तुका म्हणे जोडे केल्या विण कर्म, देखता तो श्रम न मानिता. तुकाराम महाराज म्हणतात, एखादे सत्कृत्य पाहिले, लक्षात आले, नंतर त्याच्यासाठी परिश्रम लागतील ते कष्ट न मानता केले पाहिजे. एखादी गोष्ट समोर दिसली, ते सत्कृत्य असं वाटतं तर त्याला आपण मदत केली पाहिजे. की हे जर मदत नाही केली, देखता तो श्रम न मानिता, की जर प्रत्यक्ष आपल्याला दिसलं श्रम, तर कष्ट कितीही पडले तरी श्रम मानायचं नाही, त्याला आपण मदत केली पाहिजे चांगली. कोणी अपघातात पडला, कोणी असा याच्यात झाला, तर त्या प्रत्येकाला आपण मदत केली पाहिजे. हां, तुका म्हणे जोडे केल्या विण कर्म, देखता तो श्रम न मानिता. की एखाद्याचे तुकाराम महाराज म्हणतात, एखादे सत्कृत्य चांगलं काम आपण पाहिलं तर त्याला आपण किती त्रास झाला तरी त्याला मदत केली पाहिजे. कुणी आजारी पडला, कोणी जखमी असला, कुणी रस्त्यात काही अडचण असला, तर त्या माणसाला चांगलं कृत्य आहे त्याला आपण मदत केली पाहिजे, कष्ट मानायचं नाही. मग त्या कर्मापासूनचे फळ आपल्याला प्राप्त होते. आता पुढचा अभंग आहे. तुका संगत तिन्हसे कहिये, जिनथे सुख दुनाये. तुकारामाचे काही हिंदी रचना आहेत, हिंदी त्यामध्ये आहे. तुका संगत तिनसे कहिये, जिनथे सुख दुनाये. दुर्जन तेरा मुख आला, की तो प्रेम घटावे. तुकाराम महाराजांना अशा लोकांची संगत करावी की त्या संगतीमुळे सुख दुप्पट होते. जिनसे सुख दुनावे, सुख दुप्पट होतं असं करावं. आणि ज्याच्या संगतीने सुख घटते व नाहीसे होते, अशा दुर्जनाचे तोंड काळे हो, असं तुकाराम महाराज म्हणतो. आता पुढचा अभंग आहे.
करिता घायाळाचा संग अंगे अंग माखावे. अविसा अंगे पीडावसे त्यागे त्यागे असे बहु सुख. घायाळ म्हणजे एखाद्या जखमी माणसाची संगत केली आणि त्याला आलिंगन दिले की आपले सगळे कपडे रक्ताने लाल होऊन जातात. आणि आमिषाच्या प्रलोभनाने हे माशाला ते गळाला ते आमिष लावलेलं असतं. त्या आमिषाच्या आशेनं काय होतं की अविसा अंगे पीडा असे, त्या आमिषामुळं पीडा होती. आपल्याला काय ते मिळावं म्हणून आपण जातो आणि आपण खोड्यात अडकतो. त्यागे असेही बहु सुख. त्याग केला अशा तऱ्हेच्या गोष्टी चुकीच्या आहेत म्हणून त्याचं सोडून दिल्या, वाईट आहेत म्हणून त्याग केला तर पुष्कळ सुख प्राप्त होतं. तुकाराम महाराज म्हणतात, आणि काशी तारी ऐसा नाही कोणी, धडते नासोनी भलता टाकी. दुसऱ्याचा सर्वांना तारणारा असा कोण आहे? एखादा ढोंगी साधू आपल्या माणसाला सुद्धा बिघडवून टाकतो. दुसऱ्याला तारणारा असा कोण आहे? सोने शुद्ध होते अविटते तेथे. धडते सोने शुद्ध होते अविटते घरी, नासले सोनारी अलंकारी. आपल्या घरात शुद्ध सोनं होतं, पण ते आपण सोनाराकडे दागिने करायला दिलं, मग ते धडते नासोनी त्यात डाग हिने घालून काहीतरी करून ते सोनं गडबड करून देऊन टाकतं. धडते नासोनी भलता टाकी, नासिले सोनारी अलंकारी. सोनारानं अलंकार करता आणि त्या सोन्याचं नाश करून टाकलेला असतो. सोन्याची किंमत कमी नाही. ओले शुद्ध काळी काळीजरे बीज, कैसे लागे निज हातात येथे. ओल आहे शुद्ध काळी जमीन आहे. काळी म्हणजे शुद्ध काळी अशी जमीन आहे आणि मग त्यात पेरायचं बाकीचं धान्य सोडून काळं जिरंच पेरलं, मग ते काहीच मग काय मग धान्य कुठलं हाताला लागणार? चांगली जमीन आहे तर त्यात चांगलं बी पेरलं पाहिजे. काळं जिरं पेरून तिथं काय हाताला निज म्हणजे चांगली वस्तू आपल्या हाताला लागणार नाही. एक गहू करीती अनेक प्रकार, सांदा दिवशी क्षीर घुगरिया. एकच गहू आहे, पण त्यात रांधणाऱ्या बाया काही सांजा करतात, काही दिवशी करतात. दिवशी म्हणजे एकच गहू असतात, पण त्याच्यापासून सांजा दिवशी खीर आणि घुगऱ्या सुद्धा करतात. काही ज्याला अडाणचोड आहेत ना, ते घुगऱ्या करायच्या गव्हाच्या का म्हणाल. तर असे लोक सुद्धा आहेत. तुका म्हणे विशाळ रुची एका हाती, नासोनी पाधानी नासिती नवनीत. विष असलं तरी सुद्धा काही स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांच्या हातून त्याचं रुचीदार असा पदार्थ होऊ शकतो. पण पाधानी म्हणजे गधड्या ज्या बाया आहेत त्या सगळं नवनीत म्हणजे दोन्ही सुद्धा त्या नासून टाकतात असं तुकाराम म्हणते. काय ढोरा पुढे घालून मिष्टान्न, खरा विलेपन चंदनाचे. जनावराला पोळ्या वाढल्या म्हशीला, काय फायदा? आणि खरा विलेपन चंदनाचे. खरा म्हणजे गाढवाला, खरा म्हणजे खरा खोटा ह्यातला नव्ह, गाढव खरा म्हणजे गाढवाला. खरा विलेपन चंदनाचे. विलेपन म्हणजे लेप दिलेला, चंदनाचा गाढवाला लेप देऊन का उपयोग? ढोराला मिष्टान्न पोळ्या वगैरे घालून का उपयोग? नको नको देवा खळाची संगती. देवा मला हे खळाची म्हणजे दुर्जनाची दुष्ट माणसाची संगत नको. रसजा पंगती नाही कथे. त्यास खळाची संगत करून त्याच्या पंक्तीला बसून काही चांगला रस नाही किंवा कथेतही काही चांगलं उत्पन्न होणार नाही. काय सेज बाज माकडा विलास. माकडाला अगदी गाड्या गिरद्या तक्के घालून निजवलं तेव्हा
त्याचा काय उपयोग आहे काय? काय सेज बाज माकडा विलास अलंकार नास करून टाकी. माकडाला ते अलंकार घातले, ते चुत्ता चावून थुकून टाकून देते. तुका म्हणे काय पाजुनी नवनीत सर्पा विष थीत अमृताचे. तुकाराम महाराज सापाला दूध नवनीत म्हणजे दूध पाजून काय उपयोग, त्याचं विषच होते. आणि मग हे जे त्या दुधाचं किंवा अमृताचं विष होऊन जाते. थित म्हणजे फुकट, व्यर्थ. दृष्टाचे चित्त न भिने अंतरी जरी जन्मवरी उपदेशला. दुष्ट माणसाचं चित्त आहे ते त्याच्या चित्तात काही कितीबी उपदेश करा, दगडासारखा आत काय त्याचा प्रवेश नाही. जरी जन्मभर त्याला उपदेश केला तर त्याचा काय उपयोग होत नाही. त्याला तुकाराम चांगलं उदाहरण पुढे देतोय. पालथे घागरी घातले जीवन. घागर पालती घालायची वरनं पाण्यामध्ये सारखं, त्याला आत काय पाणी शिरत नाही. न धरीच जाण तेही त्याला, ते पाणी काय त्याला त्या घागरीत धरत नाही. जन्मा येऊन तेणे पतनची साधले तमोगुणे व्यापिले जया नरा. की जन्माला आला आणि त्या माणसानं जन्माला आल्यानंतर काय साध्य केलं तर पतनाला, पापाला, नरकाला जायचं त्यानं साध्य केलं. जन्मा येऊन तेणे पतनाची साधले तमोगुणे व्यापिले जयाश्री. तमगुण, रजगुण, सत्वगुण आणि तमगुण. चांगला गुण तो सत्वगुण, ते थोडासा उपद्व्यापी गुण तो प्रापंचिक, तो रजगुण. आणि तमगुण म्हणजे सगळ्या वाईट करायचं. तर तमोगुणे व्यापिले जया, ज्याला हे दिले त्यानं जन्माला येऊन काय मिळवलं सांगा. जळो ते त्याचे झाले पण कास ह्या ते आले संसारा. हे जे तमोगुणी लोक आहेत त्यांचं जिवंतपणाला आग लागून देत. कशाला हे संसाराला कशाला आलेले आहेत. पाषाण जीवनी असता कल्पभरी पाहता अंतरी कोरडा तो. पाषाण म्हणजे दगड, कोट्यावधी वर्षे अनेक कल्पापर्यंत पाण्यात असला. कल्पवरी म्हणजे अनेक कल्प म्हणजे फार एक अगणित अशी वर्ष कालगणना आहे. अगणित कालपर्यंत कल्पवरी, अगणित कालपर्यंत दगड जर पाण्यात ठेवला तर त्याचा भिजल काय, तो भिजणार नाही. पाहता अंतरी तो कोरडात राहतो. कुचरमुग नयेची पाका. कुचर म्हणून एक दाणा असतोय मुगाचा, तो किती बी शिजला तरी तो कटकटच राहतो. पाहता सारिका होता तैसा. जसा पहिला बाहेर होता तसा आतल्या आत तसा बिन शिजणार असतो. शिजत बी नाही आणि भिजत बी नाही, असा कुचर दाणा असतो. तुका म्हणे असे उपाय सकळा नसले या खळा प्रयत्न काही. तुकाराम म्हणतात प्रत्येक गोष्टीला उपाय आहे, पण या दुष्टाला काहीही उपाय नाही, प्रयत्न काही चालत नाही, काही उपायही चालत नाही. म्हणून संग न करावा भला. म्हणून या दुष्टाचा संग कधीही करू नये हे चांगलं. दरिता अबोला सर्व हित. त्याच्याबरोबर बोलायचंच नाही, त्याचं तोंड बी बघायचं नाही. असं अबोला म्हणजे न बोलणं, त्याच्याबरोबर बोलायचं जर बंद केलं तर आपलं सगळं हित होतंय. किती वाजले? आणि थोडं घेऊया, संपूया हा विषय संपूया फक्त. हा संपूया. 114. जाणता बैसलो दगडाचे नावे तिचा धर्म घ्यावे प्राण हाची. जाणता समजून उमजून मी दगडाच्या नावात बसलोय. नाव कसं लिहिले भाऊ? नावावर अनुस्वार आहे. जाणता बैसलो दगडाच्या नावे, नावावर अनुस्वार आहे का? नाही. नावावर अनुस्वार नसला की नदीतले नाव समजायचं, आणि नाव अनुस्वार नावावर असला का आपलं नाव असतं. एवढा फरक आहे. नदीची नाव असती त्याला त्याच्यावर अनुस्वार लिहायचा नाही,
आणि आपलं जे नाव, माणसाचे नाव, ह्याचे नाव, पशूंचे नाव, ही जी नाव आहेत ते त्या नावावरती अनुस्वार येतोय. जाणता बैसलो दगडाचे नावे, दगडाच्या नावात बसला, मग काय होणार, पलीकडे जाणार नदीत ना. तिचा धर्म घ्यावे प्राणाची, त्या त्या नावेचा धर्म काय, आपला प्राण घ्यायचा, हेच आहे. मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी, पतनाचे जोडी वरी हाव. मनाचा स्वभाव इंद्रियाप्रमाणे इंद्रिय ओढून देतात. मनाचा स्वभाव की जिकडे तमाशा बघायचा, निघाला तिकडे ओढून निघाला होय. तर हे स्वभाव वाईट गोष्टी, दारू प्यायला लागला, निघाला तिकडं सगळं. तर ते मनाचा स्वभाव असा आणि पतनाच्या ओढी, पतनाची जोडी, पतनाचे म्हणजे पाप जोडण्याचं किंवा अधःपात आपला व्हायची, ती अधःपात होण्याची, ओढून घेण्याची ती हाव असते. आणि ही हाव नष्ट करावी मनाचा स्वभाव. ऐकाजी संत जन सादर मन करूनी, संत जन हो. तुकाराम सगळ्यांनीच संत म्हणतो, जसे ह्याला नाही. आमचे एक संत आहेत त्यांनी माळा मुद्रा घातलेल्याच म्हणत नाही. ऐकाजी संत जन सादर मन करूनी, मन द्या आणि ऐका. सकळांचे सार एक कंठकते त्याजावे. सगळ्यातलं सळ मी सांगतो, त्याचं सार एकच सार आहे, कंटकते त्याजावे. कंटक म्हणजे काटे असणारे माणसं, दुर्जन माणसं हे टाकून द्यावीत त्यांना, त्यांचा त्याग करावा, दुर्जनाला जवळसुद्धा थारा देऊ नये. सकळांचे सार एक कंटकते त्याजावे. विशेषतः कांद्याहुनी सेविता घाणी आगळी. की कांद्याला घाण हे थोडीशी असती, पण खायला लागलं की त्याच्या तोंडाला घाण जास्ती. तसं हे संत असे जे दुर्जन आहेत ते टाकून द्या, त्यांचं तोंड सुद्धा बघू नका. तर कांदा जसं खाल्यावरती घाण होते, वेगळी जाते, तशी ही दुर्जनांची संगत केली तर त्यांची घाण आपल्या ओढवते. तुका म्हणे ज्याची जोडी ते परवडी बैसी दे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही ज्याची संगत कराल त्याच्याप्रमाणे तुम्हाला लाभ होईल. जर वाईटाची संगत केली तर वाईट होईल, चांगल्याची संगत केली तर चांगलं होईल. मागणे ते एक तुझ देई विचारोनी मज. तो देवाला म्हणतोय, देवा माझं तुझ्याकडे एक मागणं आहे, ते विचार करून मला दे. काय मागणं आहे? नको दुर्जनाचा संग क्षणक्षणा चित्तभंग. मला दुर्जनाची संगती देऊ नको, माझ्या चित्ताला क्षणक्षणा निष्कारण वेदना होत्या, त्रास होतोय, चित्ताचं जे स्वास्थ्य आहे ते नष्ट होतंय, मनाचं स्वास्थ्य नष्ट होतंय, या दुर्जनाचं मला संगत देऊ नकोस. पुढा अभंग आहे. उद्धत त्या जाती द्रवे रंगल्या उद्धती. धन मदाने माजलेली जात फार उद्धट वागतात. धनानं, पैशानं, मनानं, जे पैशानं मस्ती आलेले लोक जे असतात ते उद्धटपणानं वागतात. उद्धत त्या जाती द्रवे रंगल्या उद्धती. उद्धत जी माणसं असतात ती उद्धटपणाने वागतात, मदाने माजल्याप्रमाणे उद्धटपणाने वागतात. म्हणून अशा लोकांपासून शहाण्याने दूर राहावे. म्हणून बहु फार त्यासी असावे अंतर. म्हणून अशा ज्या मस्तवाल, जे पैशाने मस्तवाल लोक आहेत त्यांना जवळ सुद्धा थारा करू नये, त्यांच्यापासून अंतर असावं, सोशल डिस्टन्सिंग. काय कैचे पाठी पोट गोड विषासी शेवट. ही गोडपणा कुठला आलाय की सर्वत्र विषच भरलेले असते, तर त्या दुर्जनाच्या अंगामध्ये, दुर्जनाच्या संगतीमध्ये सगळे विषच असते. तर त्या इकडनं चांगलं तिकडनं चांगलं नाही, सगळे विषच असते.
तर काय कैसे कैसे पाटी पोट गोड विषासी सेवट, की गोड कुणीकडनं असतं, सगळीकडे विषच असते झालेलं असते. तुका म्हणे सापा नकळे कुरवाळले बापा. सापाला आपण म्हणणं म्हणजे मी प्रेम करतोय, तू का चालतोस असं झालं नाही, हात फिरविला ते झालं. तर सापाला ते कुरवाळलं की ते चावतोच. दुर्जन अशी संगत केली, काही जरी ते बोलत बसलं तरी पिढाच होणार. नेदावी सरगी न खरावा संग, कधी चित्ता भंग वेळोवेळा. दुष्ट माणसाला सलगी देऊ नये. सलगी म्हणजे गोड जरासं जर सलोख्याने बोलू नये, सलोखा करून जवळ घेऊ नये. न करावा संग, त्याचा संग करू नये. कधी चित्ता भंग वेळोवेळा, आपल्या चित्ताचा भंग, आपल्या मनाचा हे स्वस्थपणा नष्ट करून टाकते. सर्पशांती रूप न म्हणावे भला. साप असा गप बसलाय, शांत आहे बघा तो, असं म्हणतात. ते साप काही शांत असतो, तो आणि चांगला आहे. साप कसा बसलाय बघा, असं वर्णन करण्याची काही गरज नाही. सर्पशांती रूप न म्हणावा भला, झोंबे खवळला तात्काळ. तो जर खवळला, चावला, तर तात्काळ तो मरायची पाळी येते, विष सगळ्या अंगात भिनते. तुका म्हणे दुरी राखावा दुर्जन, करावी वचन न घडे ते. तुकाराम महाराज म्हणतात की दुर्जनांना दूरच ठेवावं, त्यांच्या संगे वचन करून त्यांच्या संग बोलणं घडणार नाही. माझं काय त्यांच्याबरोबर मी बोलणार नाही, घडणार नाही माझ्याकडून. आता पुढे म्हणते आड पडे काडी, परिते बहु पाणी खोडी. पण पाटातनं पाणी जातंय, त्यामुळे जरासा जरी चोथा पडला, काडी म्हणजे गवताच्या काड्याचा पडलं तर बरचसं पाणी फुकट जाते. परिते बहुतची पाणी खोडी, बरचसं पाणी पुढं घालत आहे. दुर्जनाचे संगती बहुतांचे घात होते. त्याप्रमाणे दुर्जन ह्याच्यामध्ये आपल्या वाटेत, आपल्या प्रवाहात, आपल्या जीवनात, आपल्या वागण्यात त्याचा जर संगत झाली तर अनेकांचे घात होतात. एक पडे मासी तरी बहु अन्न नासी. मासी एक मासी जर अन्नामध्ये पडली तर सगळं अन्न नाश होते, खाणारे वकाय लागतात. तुका म्हणे रांड ऐसी काते व्याली भांड. तुकाराम म्हणा शिवाय देते, त्याच्या आईला शिवाय देते, पण कसं आईला देते तसं. तर ह्या कशाला घरा असल्यावर ह्या दुर्जना कशाला जन्म दिला असं म्हणून तुकाराम महाराज शिवाय देते. तोळाभर सोने रतीभर राई, मेळविल्या पाही नास होत. हे आपल्याला माहिती आहे का? राई म्हणजे मोहरी, आणि मोहरी जर सोनं एखाद्या सोन्याच्या मण्यात मोहरे घालून ठेवा, ते सोनं नाश होते. त्याला आहे तोळाभर सोने रतीभर राई. जराशी जरी राई म्हणजे मोहरी, एक तोळाभर वजना इतक्या सोन्यात जर एक रतीभर मोहरी मिसळली तर तिच्यामुळे सर्व सोन्याचा नाश होतो. हे केमिस्ट्री तर तुकारामाला माहिती आहे. कापुराचे साते आणि लाल सण, वाघविता सीण दुःख होई. बाजारला गेला तुम्ही आणि कापूर आणि लसूण एक जागी बांधून आणा तुम्ही, तर तो कापूर बी लसूण बी नष्ट होऊन जाते कापराच्या संगतीने. कापराच्या साते आणि ता लसण, एक लसणाचा गोळा आणि कापराच्या 4 वड्या एका जागी बांधून ठेवा. बघा की काय प्रयोग होते. हे केमिस्ट्री आहे तुकारामाची. कापराच्या साते आणला लसण, वाघविता सीण दुःख. तसं वाईटाची संगत गेली की आपण बी नष्ट होऊन जातोय, आपला बी घात होतोय. बसता चोरापासी तैसी होय बुद्धी, देखताच चिंदी मन धावी. चोराजवळ जर बसलं तर आपली बी बुद्धी तशीच होते. निदान एक चिंदूर तरी चोरावं असं वाटतं, कारण ते सगळं झालं. देखताची चिंदी मन धावी. चिंदी चोरायला सावा. ते आपण सगळे एखादी गर्दी सुरू झाली आणि गर्दीमध्ये लुटालूट जर झाली, चांगला माणूस जर जवळ जात असला तर तिथे काहीतरी घेऊन चोरून घेतो त्याला.
कारण त्या सगळे चोरी सुरू असते तशीच तिची बुद्धी होती. व्यभिचाऱ्यापाशी बैसता क्षणभरी देखताची नारी मन धावे. व्यभिचारी माणसाची जर संगत केली तर आपलं सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत मन वाईट होतंय, दुष्ट होतंय. चित्ता मिळे त्याचा संग रुची कर, क्षोभविता दूर तोची भले. आपल्याशी ज्याचे चित्त मिळून मिसळून असते त्याची संगत करणे चांगले, आणि ज्याच्यामुळे आपल्या चित्ताचा क्षोभ होतो त्याच्यापासून जरा क्षोभविता दूर तोची भले. आणि ज्याच्यामुळे चित्ताचा क्षोभ होतोय, चित्ताचा भंग होतोय, चित्तामध्ये राग निर्माण होतोय, तर अशा माणसापासून दूर राहिलेलं चांगलं. ऐसी परंपरा झाली आलीसे चालत, भलत्याची नीत त्यागावरी. तर अशी परंपरानं चालत आलेलं आहे की चांगले जो संगत करावी तर ते सगळं चांगलं असतं, आणि वाईटाची संगत केली की चित्ताचा भंग होतं. अशी परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. भलत्याची नीत त्यागावरी. आणि असे जे भलते सरते लोक आहेत त्यांचा त्याग करावं अशी ही नीतीची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. हो का पिता पुत्र बंधू कोणीतरी, विजाती संग्रही धरू नये. विजाती म्हणजे आपल्या स्वभावाचा भिन्न असला, तो आपला बंधू असला, तो आपला पिता असला, तो आपला पुत्र असला, तो बंधू असला, कोणी असला तरी आपल्या असे चुकीचे वागणारे जे आहेत त्यांचा संग करून संग्रह करून त्यांची संगत करू नये, त्यांना संग जवळ घेऊ नये. तुका म्हणे सत्य पाळावे वचन, अन्यथा आपण करू नये. तुकाराम महाराज म्हणजे आपण सत्य नियमाप्रमाणे वागावं, म्हणजे सत्याच्या विरुद्ध आपण अन्यथा म्हणजे सत्याच्या विरुद्ध असत्य आपण करू नये. पुढे म्हटलंय तुका म्हणे नसते अंगा येत संगा सारखे. तुकाराम महाराज म्हणतात ज्याची संगत करावी त्यासारखे पण आपल्यात नसलेले गुण आपल्या अंगी उमटतात. ज्याची संगत तुका म्हणे नसते अंगा येत संगा सारखे. ज्याची संगत करावी त्याचे पण त्याच्यासारखे पण आपल्यात नसलेले गुण आपल्या अंगी येतात. संगत करावी तर त्याचा जर दुष्टपणा असला, तो जर चोर असला, तो वाईट जर काही कर्म करत असला, त्याचं गुण आपल्याला लागतात, म्हणून त्याची संगत करू नये. समर्थाची धरेली कास आता नाश काशाचा. तुकाराम म्हणतात समर्थ परमेश्वराची चांगल्या माणसाची आपण कास धरली. कास धरली म्हणजे त्याच्या कास म्हणजे काय की नदीतनं पोहून जातोय, पोहून जाताना तो पाठीवर जो घेतो त्याला कासेला लागायचा, तो त्याला कासेला लागला, तो कासेवर घेऊन आपल्याला तो पलीकडे नेतो. तर अशा समर्थ माणसाची आपण जर कास धरली, पाठीवर त्याच्या बसलो तर आपला नाश कशाने होणार आहे? होणार नाही आपला नाश. नाही राहो हे कसमळा पासी, हुंकीतील तैसी सांडावी ती. कसमळ म्हणजे पाप. नाही राहो उभे, हे पापी लोकांच्या समोर जरा सुद्धा उभा राहू नका. भुंके आणि ती भुंकतील त्यांचा सांडावे त्याग करावा. भुंकतील ती भुंकू द्यायची, ती त्यांचं भुंकणे समजून त्यांना त्याग करावा. तुका म्हणे शूर राखे गांड्या वाखे सांगाते. तुकाराम महाराज म्हणतात शूर माणसाच्या संगतीने आपले रक्षण होते, आणि तर दुबळ्याची संगत केली असता आपला नाश होतो. तर ते सांगतो. तर हे शिवराचं लक्षण लावतो. एक सैन्यातून आलेला होता गावात माणूस सैन्यात, आणि तो पारावर बसला आणि मी सैन्यात असं केलं, मी तसं केलं. तर तो म्हणला मी 100 लोकांचे पाय तोडून टाकले असं तू सांगायला होता. मी एक पोरगं उठलं आणि ते काय म्हणलं, मग तू एखाद्याचं मुंडकं का तोडलं नाहीस? त्यामुळे त्यांची मुंडकी आधीच तोडली, त्यांची मुंडकी एवढा दुसऱ्या आधीच कुठे तोडली ती, मग कशी तोडणार? मी पाय तोडलं. म्हणजे
असे शूरपणा सांगणारे लोक असतात. कुळ नव्हे कर्तृत्व श्रेष्ठ असा पुढचा विषय आहे, तो उद्या आपण बघू. आपण म्हणजे कुठल्या कुळात जन्माला आलो त्याच्यापेक्षा आपण कर्तृत्ववान. काय काय एखाद्या कुळामध्ये कर्तृत्ववान माणसं जन्माला येतात आणि त्या कुळाचा उद्धार होतो, कुळाला शोभा येते, कुळाचं मोठेपण वाढतं.